मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो 2च दिवसांपूर्वी अमेरिकेने त्यांचा शेजारी असणारा लॅटिन अमेरिकेमधला एक देश व्हेनेझुएला या ठिकाणी आपल्या प्रशिक्षित डेल्टा फोर्स पाठवल्या आणि त्या ठिकाणी एक क्लिनिकल ऑपरेशन करून तिथले जे राष्ट्राध्यक्ष आहेत निकोलस मदुरो यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या घरातनं त्यांच्या बेडरूममधनं ओव्हरनाईट ऑपरेशनमध्ये अरेस्ट करण्यात आलं. त्यांना अमेरिकेला आणण्यात आलं आणि आता त्यांना हातकड्या घालून त्यांचे सगळ्या जगाने त्या संदर्भातले व्हिडिओज असतील किंवा त्या संदर्भातले फोटोग्राफ्स असतील ते पाहिले. जगभरातनं याच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया उमटल्या. सगळ्यात महत्त्वाची बाब अशी होती की हा पूर्णपणे आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग होता. युनायटेड नेशन्सनी मान्य एक सार्वभौम देश म्हणून व्हेनेझुएलाला मान्यता दिलेली आहे. तो 193 ज्याला युनायटेड नेशन्सनी मान्यता दिलेली आहे सार्वभौम देश म्हणून, त्यापैकी हा एक सार्वभौम देश आहे. आणि युनायटेड नेशन जी 1945 साली जी जागतिक संघटना संयुक्त राष्ट्र ज्याला आपण म्हणतो ती प्रस्थापित झाली आणि त्याच्यामधली त्यांची जी घटना आहे युनायटेड नेशनची, त्या घटनेमधला जो क्लॉज नंबर 2 आहे आणि सब क्लॉज नंबर 4 आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक देशाचं सार्वभौमत्व हे टिकवून ठेवलं जाईल आणि कोणत्याही देशावरती जर अशा स्वरूपाने लष्करी कारवाई करायची असेल किंवा त्याच्या सार्वभौमत्वाचा भंग करायचा असेल तर तो केवळ आणि केवळ 2 गोष्टींच्या अटींच्या अधीन राहून करता येऊ शकतो. त्यातली पहिली जी अट आहे ती म्हणजे याला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेची मान्यता लागेल, ही पहिली अट आहे. आणि दुसरी म्हणजे ज्याला सेल्फ डिफेन्स हा शब्द वापरलेला आहे, ज्या ठिकाणी आत्मरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असेल. केवळ अशा अपवादात्मक परिस्थितीमध्येच कोणत्याही देशावरती लष्करी कारवाई ही केली जाऊ शकते. आणि या ठिकाणी आपण असं बघतो की व्हेनेझुएलाच्या संदर्भामध्ये अशा कोणत्याही अटींची पूर्तता ही होत नव्हती. अमेरिकेने एकतर्फी त्या ठिकाणी आपल्या डेल्टा फोर्सेस पाठवल्या, मध्यरात्री पाठवल्या आणि त्यांच्याकडे सार्वभौमत्वाचा भंगच केवळ झाला नाही तर त्यांच्या अध्यक्षाला आणि त्यांच्या पत्नीला किडनॅप करण्यात आलं, त्यांना अमेरिकेमध्ये आणण्यात आलं. मित्रांनो, हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा पूर्णपणे हे उल्लंघन होतं. जगभरातनं याच्या संदर्भामध्ये रिॲक्शन आल्यानंतर असं वाटलं होतं की डोनाल्ड ट्रम्प आता हे केल्यानंतर कदाचित थोडासा त्यांच्याकडने पश्चातापाचा सूर असेल किंवा थोडंसं ते बॅकफूटला जातील. असं न होता त्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं मित्रांनो, ते तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या भविष्यातल्या चिंता कमालीच्या वाढवणाऱ्या आहेत. त्यांनी सांगितलं की व्हेनेझुएलामधलं आमचं मिलिटरी ऑपरेशन ही एक सुरुवात होती. आता यानंतर आमच्या रडारवरती 4 मुख्य देश आहेत आणि ज्याच्यावरती आम्ही अशाच पद्धतीची कारवाई करणार आहोत. त्यातला पहिला देश हा कोलंबिया हा आहे, हा व्हेनेझुएलाच्या बाजूलाच आहे, त्याचं त्यांनी नाव घेतलं. दुसरा देश आहे तो क्युबा आहे. हे देखील एक महत्त्वाचा आयलंड आहे आणि ज्याच्या संदर्भामध्ये अमेरिकेचे तणावपूर्ण संबंध यापूर्वी पण राहत आलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांनी तिसऱ्या देशाचं नाव घेतलं मेक्सिको आणि चौथ्या देशाचं नाव घेतलं त्यांनी ग्रीनलँड आणि बेसिकली इराणच्या बाबतीमध्ये पण ते बोलले. तर त्यांनी सांगितलं की केवळ व्हेनेझुएलावरती आम्ही मिलिटरी ऑपरेशन करून आता थांबणार नाही आहोत, तर आता आमचं पुढचं टार्गेट एक कोलंबिया आहे. हा जो देश आहे मित्रांनो कोलंबिया, हा व्हेनेझुएलासारखाच ज्याला आपण ऑइल आणि नॅचरल गॅसेसमध्ये अतिशय ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर साठे आहेत अशा प्रकारचा हा देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी सध्या साम्यवादी राजवट आहे आणि हे जे साम्यवादी राजवट गुस्ताव म्हणून त्यांचे सध्या राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्या साम्यवादी राजवट अमेरिकेला त्या ठिकाणी नको आहे. त्यानंतर क्युबाच्या संदर्भामध्ये पण त्यांनी सांगितले की क्युबामध्ये आपोआपच तिथलं सरकार आता कोलॅप्स होणार आहे. याचा अर्थ असा होतो की तिथं कुठेतरी CIAचं ऑपरेशन, जे अमेरिकेची गुप्तहेर संघटना आहे, त्यांचं एखादं ऑपरेशन होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर त्यांनी मेक्सिकोचं नाव घेतलं. हा जो मेक्सिको देश आहे मित्रांनो, याचं अमेरिकेबरोबर बॉर्डर आहे. साधारणतः 3153 किलोमीटरची सीमारेषा ह्या मेक्सिको देशाची अमेरिकेबरोबर आहे. आणि कोलंबिया असेल, मेक्सिको असेल किंवा क्युबा असेल, या तिन्ही देशांवरती त्यांनी कॉमन आरोप केलेले आहेत डोनाल्ड ट्रम्पनी की यांच्या माध्यमातनं तिथं प्रामुख्याने अमेरिकेमध्ये ड्रग्ज जे आहेत ते स्मगल केले जातात. इथं ड्रग कार्टेल्स आहेत आणि इथल्या सरकारचा, यांच्या शासनाचा या सगळ्या ड्रग स्मगलिंगला
प्रामुख्याने सपोर्ट आहे आणि त्यामुळे तिथले सरकार हे जे आहेत ते आम्हाला बिलकुल पसंत नाही आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी हिंट दिली की ज्या पद्धतीने व्हेनेझुएलामध्ये आम्ही ऑपरेशन केलं तशाच प्रकारचे ऑपरेशन आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने करणार आहोत. त्यानंतर त्यांनी आणखीन एक उल्लेख केला, तो म्हणजे ग्रीनलँडचा उल्लेख होता आणि त्यांनी सांगितलं की ग्रीनलँड आम्ही लवकरच टेक ओव्हर करणार आहोत. खरं तर मित्रांनो, आता हा ग्रीनलँड काय प्रकार आहे थोडक्यात आपण समजून घेऊयात. ग्रीनलँड हे जगातलं सगळ्यात मोठं बेट आहे, ज्याला आपण म्हणू आयलंड आहे, बेट आहे, जगातलं सगळ्यात मोठं आहे. याचं एक महत्त्व असं आहे की या ग्रीनलँडच्या एक पद्धतीने ज्याला आपण आर्क्टिकच्या संदर्भातली कनेक्टिव्हिटी आहे. खरं तर अमेरिकेपासून हे साधारणतः 3000 किलोमीटर दूरपर्यंत आहे, पण याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन मित्रांनो अशा पद्धतीने आहे की जर चायना असेल, उत्तर कोरिया असेल किंवा रशिया असेल, या देशांवरनं अमेरिकेच्या दिशेने येणारं कोणतंही मिसाईल हे ग्रीनलँडच्या माध्यमातनं किंवा ग्रीनलँडवरनं ते पूर्णपणे न्यूट्रलाइज करता येऊ शकतं किंवा ते पाडता येऊ शकतं. आणि म्हणून ग्रीनलँडचं एक प्रकारचं एक स्ट्रॅटेजिक लोकेशन त्या ग्रीनलँडचं आहे. खरं तर ग्रीनलँड हा डेन्मार्क या देशाचा एक भाग आहे. ही खरं तर ग्रीनलँड ही डेन्मार्क या देशाची एक वसाहत होती, परंतु त्याला आता ॲटोनॉमस स्टेटस आहे. त्यांचं तिचं स्वतःचं एक सरकार आहे. त्याला पैसा डेन्मार्ककडनं मोठ्या प्रमाणावर दिला जातो. आता हा जो डेन्मार्क देश आहे हा नॅटो ह्या अमेरिका पुरस्कृत लष्करी संघटनेचा सदस्य देश आहे. आता मित्रांनो बघा की डोनाल्ड ट्रम्प असं म्हणत आहेत की हा जो ग्रीनलँड आहे याच्या माध्यमातनं ज्या भविष्यामधल्या शिप लाईन्स किंवा भविष्यामधल्या नॅव्हल लाईन्स ह्या इमर्ज होणार आहेत, त्यावरती चायना आणि रशिया यांचा कंट्रोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या ग्रीनलँडच्या आसपास तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती चायनीज आणि रशियन तुम्हाला शिप्स दिसतील, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो डोनाल्ड ट्रम्पनी केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आमच्या सुरक्षेसाठी ग्रीनलँड आम्हाला कंट्रोलमध्ये घ्यावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष होते 2019मध्ये, त्यावेळेला देखील त्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं, ज्याचा प्रचंड विरोध हा करण्यात आला. आता मजेशीर भाग बघा की डेन्मार्क हा नॅटो या संघटनेचा सदस्य देश आहे. अमेरिका त्याचं नेतृत्व करतो. नॅटो या संघटनेची जी घटना आहे त्या घटनेमध्ये असं स्पष्टपणे म्हटलं आहे की नॅटोच्या कोणत्याही सदस्य देशावरती जर आक्रमण झालं तर ते इतर सगळ्या देशांवरती आक्रमण झालं असं गृहीत धरलं जाईल आणि त्याचा सामूहिक प्रतिकार केला जाईल, ज्याला प्रिन्सिपल ऑफ कलेक्टिव्ह सेक्युरिटी असं म्हटलं जातं. आता मजेशीर बाग बघा, जर अमेरिकेने ग्रीनलँडवरती अशाच पद्धतीने लष्करी कारवाई केली आणि त्याला लष्करी बळाचा वापर करून आपल्याकडे घेतलं, तर तुम्ही नॅटोच्याच एका मेंबरच्या विरोधात म्हणजे डेन्मार्कच्या विरोधामध्ये तुम्ही लष्करी कारवाई करता आहात. त्यामुळे एक पद्धतीचा एक तांत्रिक मुद्दा देखील या ठिकाणी इन्व्हॉल्ड आहे, पण त्याच्याशी डोनाल्ड ट्रम्प यांना काही घेणं देणं नाही आहे. त्यांनी परत एकदा वक्तव्य केलेलं आहे की मी ग्रीनलँड जो आहे तो मी टेक ओव्हर करणार आहे. आता याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते आहे की डोनाल्ड ट्रम्प यांची ही जी आक्रमक धोरणं आहेत, ही आक्रमक धोरण कमालीची अस्थिरता ही जागतिक राजकारणामध्ये निर्माण करणार आहेत. अर्थात त्यांचं यामागचं जे उद्दिष्ट आहे, आता त्याला जसा माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये परवाच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता व्हेनेझुएलाच्या संदर्भातल्या, की अमेरिकेमध्ये साधारणतः एक 1823 पासनं अमेरिकेचं एक धोरण राहिलेलं आहे. 1823मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेम्स मनरो होते आणि ह्या जेम्स मनरोनी एक धोरण आखलेलं होतं. ते धोरण प्रामुख्याने जे मनरो डॉक्ट्रिन म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो, 19व्या शतकामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की तो युरोपियन कोलोनियलिझमचा वसाहतवादाचा काळ होता. तेव्हा अनेक युरोपियन देश हे आशिया आफ्रिका खंडामध्ये लॅटिन अमेरिकेमध्ये आपल्या वसाहती निर्माण करत होते. अशा वेळेला जेम्स मनरोनी सांगितले की हे युरोपियन देश वेस्टर्न हेमिस्फिअरकडे येऊ नयेत, म्हणजे अमेरिका आणि अमेरिकेच्या शेजारच्या देशांमध्ये येऊ नयेत. आता साधारणतः बघा, हा जो वेस्टर्न हेमिस्फिअर नावाचा भाग आहे हा साधारणतः 32 देशांनी बनलेला आहे. याच्यामध्ये अमेरिका, कॅनडा जो नॉर्थ अमेरिका म्हणून ओळखला जातो तो येतो, सेंट्रल अमेरिका येतो, कॅरेबियन आयलंड्स येतात ज्याच्यात वेस्ट इंडिजची टीम तुम्हाला कल्पना असेल ते येतात, आणि मग लॅटिन अमेरिका येते. असे साधारणतः 32-33 देश मिळून हा वेस्टर्न हेमिस्फिअर येतो. आणि त्यांचं म्हणणं होतं की हे अमेरिकेचं बॅकयार्ड आहे, याच्यावरती अमेरिकेचा पूर्णपणे अधिकार असेल, याच्यात कोणालाही युरोपियन देशाने इंटरव्हीन करता येणार नाही. आणि हे मनरो डॉक्ट्रिन जे होतं, ज्याला आता डनरो डॉक्ट्रिन म्हणून
किंवा डुनरो डॉक्ट्रिन म्हणून हे आता नव्याने पुढे आणण्याचा प्रयत्न डुनरो म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचं डॉक्ट्रिन म्हणून त्याला आता डोनाल्ड ट्रम्प पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि ते असं म्हणतायत की आता काही युरोपियन कोलोनियल पॉवर्स राहिलेल्या नाही आहेत, परंतु आम्हाला जो धोका आहे तो प्रामुख्याने चायनाचा आहे, आम्हाला जो धोका आहे तो रशियाचा आहे, विशेष करून चीनचा आहे. आता जर तुम्ही व्हेनेझुएलाचं उदाहरण घेतलं तर या व्हेनेझुएलाला चीननी 100 अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलं, 100 अब्ज डॉलर्सचं. कारण हा BRI म्हणजे बॉर्डर अँड रोड इनिशिएटिव्ह चीनचा जो प्रोजेक्ट आहे त्याचा व्हेनेझुएला हा मेंबर आहे. आणि त्याच्या अंतर्गत कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टसाठी म्हणा, ऑइल एक्सप्लोरेशनसाठी, कारण व्हेनेझुएलामध्ये जसं मी माझ्या परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जगामध्ये सगळ्यात जास्त तेलाचे साठे कोणाकडे आहेत तर ते व्हेनेझुएला देशाकडे आहेत. आणि ते साठे साधारणतः 300 अब्ज बॅरल्स एवढे प्रचंड मोठे साठे आहेत. आणि एकूण जगाचा जो ऑइल सप्लाय होतं त्याच्यापैकी ऑलमोस्ट 19% सप्लाय जो आहे हा एकट्या व्हेनेझुएलाकडनं होतो. आणि त्यांचा एक्सपोर्ट जो होतो तेलाचा, म्हणजे त्यांच्याकडनं तेल खरेदी करणारा सगळ्यात मोठा देश कोणता आहे तर तो चायना आहे. आणि त्यामुळे जसं अमेरिकेने व्हेनेझुएला टेकओव्हर केलं, ते टेकओव्हर केल्यानंतर अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्पनी स्पष्टपणे सांगितलं की व्हेनेझुएलाचे जे ऑइल रिफायनरीज आहेत त्याच्यावरती आता अमेरिकेचा कंट्रोल असेल आणि अमेरिका हे सगळ्या गोष्टी मॉनिटर करेल. त्यामुळे ज्या चायनाचं तिथले इन्व्हेस्टमेंट आहेत, चायनाने जो $100 बिलियन कर्ज व्हेनेझुएला दिलं आहे त्या कर्जावरती क्वेश्चन मार्क निर्माण झाला. आता एक मजेशीर बाग बघा किंवा इंटरेस्टिंग टेक्निकल मुद्दा तुम्ही सगळ्यांनी अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की जसं मी तुम्हाला तेलाच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी माझ्या या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण रशियाकडनं जे तेल येतं त्याला उराल ऑइल आपण म्हणतो, पण ऑपेक कंट्रीज ज्या आहेत म्हणजे इस्लामिक देश जे प्रोड्यूस करतात ते बेसिकली ब्रेंट क्रूड ऑइल आहे. अमेरिकेमध्ये जे टेक्सासमध्ये तयार होतं ते एक पद्धतीचं वेगळं तेल आहे, पण जे व्हेनेझुएलामध्ये तेल आहे हे कंपॅरेटिव्हली थिक आहे, ओके, आणि त्याची घनता जास्त आहे आणि त्याला रिफाईन करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या यंत्रणा लागतात आणि त्या यंत्रणा फार कमी देशांकडे आहेत. म्हणजे ज्याच्या अमेरिकेकडे आहे, चायनाकडे ते स्पेशलायझेशन आहे. भारतामध्ये काही प्रमाणामध्ये रिलायन्सकडे ती टेक्नॉलॉजी आहे, कारण आपण यापूर्वी व्हेनेझुएलाकडनं तेल आणायचो आणि मग ते गुजरातमध्ये रिफाईन प्रामुख्याने केलं जायचं. तर आता चायनाने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. चायनाची प्रचंड इन्व्हॉल्वमेंट होती. सिमिलर इन्व्हॉल्वमेंट चायनाची कोलंबिया देशामध्ये आहे, क्युबामध्ये आता दिसून येते, मेक्सिकोमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दृष्टिकोनातनं हा चायनीजचं जे पेनेट्रेशन होतं लॅटिन अमेरिकेमध्ये ते थांबवणं ही त्यांची टॉपमोस्ट प्रायोरिटी असं ते म्हणतात. आणि त्याच्या दृष्टिकोनातनं प्रामुख्याने त्यांना कोणत्याही पद्धतीने लॅटिन अमेरिका म्हणजे त्यांच्या बॅकयार्डमध्ये कोणत्याही एक्सटर्नल पॉवर्सचा इंटरफेरन्स नको आहे आणि त्यामुळे त्यांना ते आपल्या कब्ज्यामध्ये ठेवायचं. आणि ग्रीनलँडच्या बाबतीमध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या काल पत्रकार परिषदेत असं म्हटले की ग्रीनलँडच्या आसपास सगळं रशिया आणि चायनाचं साम्राज्य पसरताना दिसतं आहे, त्यांच्या इन्व्हेस्टमेंट तिथं वाढत आहेत आणि ते आम्हाला अजिबात नको आहे. हे कारण प्रामुख्याने सांगितलं जात आहे. मात्र मित्रांनो लक्षात घ्या, यामागे अचानक पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांना ह्या सगळ्या देशांवरती का कब्जा पाहिजे आहे हे प्रामुख्याने समजून घ्यायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मग यापूर्वीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना ते का नाही वाटलं? आणि यापूर्वी पण रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते आणि ते सुद्धा अशाच जसं डोनाल्ड ट्रम्प हॉकिश आहे म्हणजे ॲग्रेसिव्ह आहे तशाच पद्धतीने जॉर्ज बुश ज्युनियर पण एकदम हॉकिश होतं आहे. रेगनच्या काळापासून ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आपण बघतो, जे अनेक रिपब्लिकन प्रेसिडेंट्स आहेत. मग हे यापूर्वी का नाही घडलं? हे आता का घडतं आहे? तर याच्या मागचं प्रमुख कारण तुम्ही लक्षात ठेवा, ते आहे की अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या कर्जाच्या विळख्यामध्ये पूर्णपणे अडकलेली आहे. ही अमेरिकेची अर्थव्यवस्था दुसऱ्या महायुद्धानंतर सारखी अर्थव्यवस्था आता राहिलेली नाही आहे. जरी जगामध्ये GDPच्या आकारमानानुसार जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची असली तरी या अमेरिकेवरती $38 ट्रिलियन कर्ज आहे आणि या $38 ट्रिलियन कर्जामुळे त्यांची झोप उडालेली आहे आणि त्यांना ते ज्या मानसिकतेमध्ये राहतात हे अमेरिकन लोक की अमेरिका हा एक ग्रेट पॉवर आहे, तो जगाला कंट्रोल करणारा आहे आणि या अमेरिका आता जी कर्जात बुडालेली त्यांची अर्थव्यवस्था आहे त्याला त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी ते कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतात आणि त्यासाठी त्यांना प्रामुख्याने तेलाचा सोर्स जो आहे त्याला कंट्रोल करायचा आहे. यापूर्वी अमेरिकेने मिडल ईस्टमध्ये म्हणजे इस्लामिक देशांमध्ये हस्तक्षेप करण्याचे जे प्रयत्न केले ते प्रामुख्याने तेलाच्या राजकारणासाठी केले. त्या ठिकाणच्या राजवटी बदलल्या, मग ते सद्दाम हुसेनपासून असेल, इराणचे ते मागे लागले होते. ज्या ज्या देशांमध्ये तेलाचं उत्पादन
उत्पादन होतं त्या ठिकाणी अमेरिकेचं इंटरव्हेन्शन हे प्रामुख्याने झालं आहे. आणि आता त्यांना असं दिसून येतं आहे की मिडल ईस्टपेक्षा कितीतरी पटीने जास्त तेलाचे साठे हे आता लॅटिन अमेरिकेमध्ये आहेत, ते व्हेनेझुएलामध्ये आहेत, ते कोलंबियामध्ये आहेत. त्यामुळे त्यांना आता हे कंट्रोल करायचं आहे. आणि हे कंट्रोल करायचं असल्यामुळे ते आता कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतात आपले इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी, आपले इकॉनॉमिक इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी. आणि अमेरिकेचा हा स्वभाव दुसऱ्या महायुद्धानंतर खूप ॲग्रेसिव्हली जगाने पाहिलेला आहे की त्यांना त्यांच्या मर्जीनुसार जर तुम्ही वागत असाल तर ते तुमच्याबरोबर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की त्यांच्या मर्जीनुसार तुमचं वागणं नसेल तर ते तुम्हाला सत्तेवरनं बाजूला करतात. म्हणून हेनरी किसिंजर हे अमेरिकेचे एकेकाळचे अत्यंत पॉवरफुल परराष्ट्र मंत्री होते. या हेनरी किसिंजरचं एक अत्यंत फेमस वाक्य आहे. आणि मित्रांनो, ते वाक्य असं आहे की अमेरिकेबरोबर शत्रुत्व करणं हे डेंजरस आहे, परंतु मैत्री करणं हे फॅटल आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा खतरनाक आहे. त्यामुळे ह्या देशाबरोबर ना दोस्ती भली ना दुश्मनी भली, अशा प्रकारची ह्या देशाची इमेज आहे. आणि त्यामुळे तुम्हाला असं दिसून येतं आहे की आपल्याला अनुकूल असणारे रेजिम्स असतील तेच फक्त कंटिन्यू ठेवायचे, बाकीचे रेजिम पाडून टाकायचं आहे. ही आता डोनाल्ड ट्रम्पची स्ट्रॅटेजी असल्यामुळे अनेक देशांमध्ये त्यांचा इंटरव्हेन्शन हा वाढताना आपल्याला दिसून येतो आहे. आणि ही अतिशय धोकादायक अशा प्रकारची बाब आहे. त्यामुळे तुम्हाला व्हेनेझुएलासारखं जसं अमेरिकेचं मिलिटरी इंटरव्हेन्शन व्हेनेझुएलात झालं तसंच इंटरव्हेन्शन उद्या कोलंबियामध्ये होऊ शकतं, तसंच इंटरव्हेन्शन मेक्सिकोमध्ये होऊ शकतं, तसंच क्युबामध्ये होऊ शकतं, तसंच ग्रीनलँडमध्ये होऊ शकतं. यापूर्वीच त्यांनी कॅनडावरती दावा सांगितलेला की कॅनडा अमेरिकेचं 51वं राज्य बनेल, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं की इराणमधलं जे खामेनीचं राजवट आहे ते आम्हाला बिलकुल संयुक्तिक नाही आहे, अनुकूल नाही आहे आणि त्यामुळे ती बदलली पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही इराणमध्ये मिलिटरी इंटरव्हेन्शन करू, सध्या तिथं जो प्रोटेस्ट चालला आहे त्या संदर्भामध्ये. त्यामुळे तुम्हाला असं दिसून येतं की ज्या ठिकाणी अमेरिकेला त्यांच्या इंटरेस्टला बाधा झालेली आहे त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिका अत्यंत रुथलेसली बॅरन पद्धतीने ते पुढे येत आहेत आणि ते रेजिम पूर्णपणे चेंज करून टाकता आहेत. हा प्रकार जागतिक राजकारणामध्ये प्रभावी होताना दिसतोय आणि त्यामुळे अनेक देशांच्या चिंता वाढलेल्या आहेत. मोठे संघर्ष होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. पण एक अत्यंत खेदाची बाब जी फार महत्त्वाची मी तुमच्यासमोर सांगू इच्छितो ती अशी आहे की व्हेनेझुएलावरती अमेरिकेने जे मिलिटरी ऑपरेशन केलं मित्रांनो, त्या व्हेनेझुएलाच्या मदतीला एकही देश पुढे आलेला नाही आहे. आणि हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे, हे आपण लक्षात ठेवा. ह्या मिलिटरी ऑपरेशनच्या पूर्वी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो जो आहेत त्यांचं चायनाच्या डेलिगेट्सबरोबर चर्चा चालू होती. त्यांनी रशियाकडनं S-300 ही अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम घेतलेली आहे. असं असताना रशिया त्यांच्या मदतीला आला नाही, चीन व्हेनेझुएलाच्या मदतीला आला नाही. जगाने अनेक जणांनी टीका केली, काही जणांनी चिंता व्यक्त केली, काही जणांनी ओपनली त्याला क्रिटिसाइज केलं, पण प्रत्यक्ष मदतीला कोणीही आलेलं नाही आहे. आणि हे आजच्या जागतिक राजकारणातलं सत्य आहे आणि याच्यातनं भारताने खूप मोठा धडा घेणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, अमेरिका वीक नेशनला टार्गेट करत आहे. मग जे गरीब देश आहेत, कमकुवत देश आहेत, अशांना अमेरिका टार्गेट करत आहे. त्यामुळे अमेरिका, चायना, रशिया किंवा भारताला प्रत्यक्ष जशा पद्धतीने व्हेनेझुएलाचं त्यांनी केलं तशी आपल्या बाबतीत ते करणार नाहीत, परंतु ते एखाद्या वेगळ्या लेवलपर्यंत जाऊ शकतात आपल्याला धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनातनं, जे त्यांनी केलं आहे ऑलरेडी. आपल्याला 50% टेरिफ लावलं आहे. आणि बघा, काल डोनाल्ड ट्रम्पचं एक स्टेटमेंट आलं मित्रांनो, आणि त्या स्टेटमेंटमध्ये ते असं म्हणतात की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मला नाराज करू शकत नाहीत ते, आणि त्यामुळे भारताने रशियाकडनं तेल घेणं कमी केलेलं आहे आणि जर त्यांनी तेल घेणं चालू ठेवलं तर आणखीन टेरिफ त्यांच्यावर लावलं जाईल. हे काय दाखवतं? हे दाखवतं की वाढता ॲरोगन्स, अमेरिकेमधला वाढता ॲरोगन्स, ट्रम्पचा वाढता ॲरोगन्स, आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न करतायत. मित्रांनो, यापूर्वी आपल्याचकडे 2024मध्ये 5 ऑगस्ट 2024मध्ये साऊथ एशियामध्ये घटना घडली. आपला शेजारी देश बांगलादेश आहे. या बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या ठिकाणी स्टुडंटचं प्रोटेस्ट मुवमेंट झाली. त्या ठिकाणी शेख हसीनांना भारतामध्ये यावं लागलं. एक प्रचंड मोठी हिंसक क्रांती त्या देशामध्ये घडून आली. मित्रांनो, वरवर जरी क्रांती वाटत असली तरी या संदर्भामध्ये अशा स्वरूपाचे अनेक पुराव्यांसह बातम्या पुढे आलेल्या आहेत की हे अमेरिकेमधला जो डीप स्टेट आहे त्यांनी हे एक पद्धतीचं ऑपरेशन केलेलं होतं. जसं त्यांनी व्हेनेझुएलामध्ये केलेलं आहे तसं बांगलादेशमधल्या सत्तांतराच्या मागे अमेरिका होती.
कारण जे सेंट मार्टिन आयलंड आहे, जे सेंट मार्टिन आयलंडचे जे हक्क अमेरिकेला काही पाहिजे होते, स्टेटस ऑफ फोर्सेस ॲग्रीमेंट, सोफा ॲग्रीमेंट बांगलादेशबरोबर करून त्या ठिकाणी त्यांना आपला मिलिटरी प्रेझेन्स हा पाहिजे होता सेंट मार्टिनवरती, ते बांगलादेश द्यायला तयार नव्हता, शेख हसीना द्यायला तयार नव्हती आणि त्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर केलं गेलं. अशा प्रकारच्या अनेक बातम्या ह्या पुढे आल्या. म्हणजे भारताच्याही बॅकयार्डमध्ये अमेरिका डीप स्टेटचं जे ऑपरेशन्स आहे ते करायला मागे पुढे पाहत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये हा एकूणच डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲग्रेसिव्ह सूर बघता, जागतिक राजकारणामधली इतर देशांची मानसिकता बघता, की कोणावरती काही संकट आलं तरी आपण मदतीला जायचं नाही, आपण बरं आणि आपलं काम भलं, अशा पद्धतीची जी मानसिकता आहे ती मानसिकता एकदम धोक्याची मानसिकता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागतिक संघटना या डिफंक्ट झालेल्या आहेत, त्या कोणत्याही प्रकारचं रोल बजवायला तयार नाहीत. आज युनायटेड नेशननी व्हेनेझुएलाच्या बाबतीमध्ये काय केलं आणि काय करू शकणार आहे? हे बघा, युनायटेड नेशन मॅक्सिमम काय करू शकतं, तर युनायटेड नेशन अमेरिकेच्या विरुद्ध सँक्शन लावू शकतं. सँक्शन लावण्याचे, इकॉनॉमिक सँक्शन टाकण्याचा अधिकार कोणाला आहेत? युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलला आहे. आणि सिक्युरिटी काउन्सिलमध्ये कोण बसलं आहे? तिथं अमेरिका बसला आहे. अमेरिकेला व्हिटो पॉवर आहे, नकार अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही सँक्शन लावू शकत नाही आहे. अमेरिकेच्या विरुद्ध कोणती कारवाई करू शकत नाही आहे. युनायटेड नेशनला फंडिंग जे आहे, फंडिंगवरती सगळं युनायटेड नेशनचा संसार चालतो, प्रपंच चालतो. हे फंडिंग करणारे देश कोणते आहेत? अमेरिका आहे, चायना आहे. त्यामुळे हे जे देश म्हणतील तसं युनायटेड नेशन करणार. त्यामुळे प्रश्न आलेला आहे की ह्या छोट्या देशांच्या भवितव्याचं काय? हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे सध्याचं जागतिक राजकारण हे एका मोठ्या अस्थिरतेच्या, असुरक्षिततेच्या आणि हिंसेच्या दिशेने जाताना दिसतं आहे. त्यामुळे ट्रम्पची जी वाढती दादागिरी आहे त्याचे बळी पुढे कोण पडणार हा सगळ्यांसमोरचा यक्ष प्रश्न आहे. आणि त्याच्यातनं 2026 आपल्याला जे वाटत होतं की शांततेचं, सहकार्याचं, अशा स्वरूपाचं वर्ष असेल, असं न होता यामध्ये आणखीन संघर्ष वाढत जातील, अशा प्रकारची शक्यता आणि वातावरण निर्माण झालं आहे.